आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिलांनी जर त्यांचा ब्लॉग सुरू केला तर कोणत्या विषयात ते ब्लॉग लिहू शकतात आणि त्यातनं जास्तीत जास्त पैसे कमवू शकतात ह्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण मराठी ब्लॉगिंग गाईड फॉर वुमन्स म्हणजे जे काही लेडीज आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी ब्लॉग कसा ते लिहू शकतात, कोणत्या विषयावर लिहू शकतात ह्या विषय आज आपण पाहणार आहोत. असे विषय ज्या विषयातनं ते जास्तीत जास्त पैसे कमवू शकतात आणि स्वतःची लाईफ किंवा स्वतःची फॅमिलीला एक चांगली लाईफ देऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या जर डिजिटल युगात बघायला गेलं तर महिला घर बसल्या महिन्याला 20,000 ते 1,00,000 रुपये सहज कमवू शकतात. फक्त ते काय करावं लागेल, त्यांना एक ब्लॉग लिहावा लागेल. बरोबर, मराठी ब्लॉगिंग हा महिलांसाठी उत्कृष्ट करिअर असा पर्याय असू शकतो. बरोबर, कारण कसं आहे, महिला घरी असतात, त्यांना भरपूर घरातली कामं करावं लागतात आणि त्या सगळ्या गोष्टीतनं वेळ काढून त्यांना कोणतं तरी करिअर करायचं असतं, त्यांना साईड इन्कम कमवायचा असतो. तर त्यासाठी ब्लॉगिंग हा सोपा पर्याय आहे. यातनं ते इझिली त्यांचं चांगलं करिअर बनवू शकतात. त्यानंतर जर बघायला गेलं तर ते ब्लॉग का लिहायला पाहिजे त्याचं खरं मूळ कारण आपण समजून घेऊयात. तर महिलांना वेळ नसतो आणि ज्या थोड्या वेळात त्यांच्याकडे अवेलेबल असतो त्या वेळात त्यांना पूर्णपणे ब्लॉग लिहायला ऑप्शन भेटू शकतो. म्हणजे कसं की ब्लॉग लिहिताना कोणालाही जास्त मोठी जबाबदारी घ्यायची गरज नसते. आपल्या वेळेत पूर्ण घरातली कामं करून आपल्या फॅमिलीला टाईम देऊन थोडा जो वेळ भेटतो त्या वेळेचं आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल. आपण कधीही रात्री, संध्याकाळी, दुपारी, सकाळी कधीही आपल्या वेळेनुसार तो ब्लॉग लिहू शकतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपल्याला रेस्ट्रिक्शन नसणार आहे. सोबतच आपण ते घरातनं आरामात करू शकतो. म्हणजे आपल्याला कुठं जायची गरज नाही. घरात बसून आपण ब्लॉग हा लिहू शकतो आणि तो ॲज अ बिझनेस म्हणून आपण एक लोकांसमोर दाखवू शकतो, त्यातनं पैसे कमवू शकतो. यामध्ये तुम्हाला 0 गुंतवणूक करून तुमचा ब्लॉग चालू करू शकतात. तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे, मी 0 रुपयात फ्रीमध्ये कसे ब्लॉग लिहायचे याविषयी माहिती ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनेलवर दिलेली आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण आपली स्वतःची आयडेंटिटी बनवावी, आपण सुद्धा घरी बसून काहीतरी 2-5 रुपये कमवावेत. तर ते स्वतः जर ब्लॉग लिहितील तर स्वतःची एक आयडेंटिटी बनवतील, स्वतःला ब्लॉगर बनवतील आणि ते ब्लॉग बनवून स्वतः पैसे कमवतील. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या समाजात त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी सुद्धा तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचा हा आणि सिंपल विषय आहे. जर आपल्याला पैसे कमवायचे असतील, महिलांना पैसे कमवायचे असतील, तर सगळ्यात इम्पॉर्टंट विषय असतो की आपला जो काही ब्लॉग आपण लिहितोय तो कोणत्या विषयावर असायला हवा. कारण विषय जर तुमचा व्यवस्थित असेल तरच तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात. त्यामुळे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जास्त पैसे देणारा आणि महिलांसाठी फायदेशीर असणारा कोणकोणते विषय आहेत ज्या विषयात ते ब्लॉग लिहू शकतात ह्याविषयी पाहणार आहोत. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही ऑप्शन्स देणार आहे आणि त्यातनं कशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकतात याचं पूर्ण माहिती देणार आहे, जेणेकरून त्यातनं तुम्हाला समजेल की तुमचा ब्लॉग कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात आणि तुमच्या एक इन्कम सोर्स तयार करू शकतात. त्यामधले काही विषय म्हणजे निश आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली निश आहे ब्युटी, स्किन केअर आणि हेअर केअर म्हणजे सौंदर्य टिप्स. बरोबर, हा विषय महिलांसाठी सर्वात कमाई करण्याचा निश आहे किंवा हा विषय आहे. का तर महिलांना मोठी ऑडियन्स असते, महिलांना ब्युटीमधलं भरपूर ज्ञान असतं. बरोबर, यामध्ये कसं महिला म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या भरपूर आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा ऑनलाईन आजकाल महिला भरपूर मोबाईल वापरत आहेत आणि त्यांना जर त्यांचे सौंदर्य टिप्स किंवा जे आपण म्हणतो ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर ह्याविषयी जर टिप्स भेटायला लागले किंवा माहिती आपल्या ब्लॉग थ्रू भेटायला लागली तर 100% त्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना माहिती देत आहेत त्यासोबतच तुम्ही वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे ॲफिलिएट प्रोडक्टसुद्धा कनेक्ट करू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा एखादं तुम्ही क्रीम सांगितलं आणि त्या क्रीमची खाली जर तुमच्या ब्लॉगमध्ये लिंक दिली असेल, ती व्यक्ती जर त्या लिंकवर क्लिक केलं आणि ते परचेस केलं तर त्यातलं कमिशन तुम्हाला मिळणार आहे. त्याला आपण ॲफिलिएट मार्केटिंग म्हणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ॲफिलिएट प्रोडक्ट आपण सेल करून त्यातनं पैसे कमवू शकतो. त्यासोबतच आपण ज्यावेळेस आपले ब्लॉग लिहितो, आपल्याकडे जास्त ऑडियन्स आली, त्यानंतर भरपूर असे ब्रँड्स आहेत त्या तुम्हाला स्पॉन्सरशिप देतात. म्हणजे काय, ते तुम्हाला एकतर प्रोडक्ट देतील किंवा ते तुम्हाला पैसे देतील आणि त्यांचा जो काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टला प्रमोशन करायला सांगतील. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या प्रोडक्टविषयी माहिती तुमच्या ब्लॉगवर लिहायची आहे आणि त्या बदल्यात त्या ब्रँडकडनं पैसेसुद्धा तुम्हाला घ्यायचे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सौंदर्य टिप्स किंवा ब्युटी, स्किन, हेअर केअर यामध्ये पैसे कमवू शकतात. हा एक बेस्ट असा ऑप्शन आहे. कारण महिलांना जास्त
ब्युटीविषयी, स्किनविषयी, हेअरविषयी माहिती असते आणि त्यांनी जे प्रॅक्टिकली करून बघितले, त्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्याविषयी ते ब्लॉग लिहू शकतात, ते लोकांसमोर दाखवू शकतात आणि त्यातनं पैसे कमवू शकतात. बरोबर. तर ह्यामध्ये जर बघायला गेलं तर ह्यामध्ये जर तुम्हाला ब्लॉग आयडिया लिहायची असतील, म्हणजे ब्लॉग आयडिया काय असतील, या जो सौंदर्य टिप्स म्हणजे काय, ब्युटी, स्किन केअर, हा तर आपला एक मेन निश झाला, पण त्याच्यामध्येही अजून छोटे छोटे निश आहेत. जसं बघायला गेलं तर त्यामध्ये होममेड फेस पॅक, यामध्ये तुम्ही घरगुती कसं पद्धतीने फेस पॅक बनवणार ह्याविषयी तुमचा ब्लॉग लिहू शकतात. त्यानंतर स्किन रुटीन फॉर ग्लोविंग स्किन, जर तुम्हाला स्किन एकदम ग्लो करून घ्यायची असेल तर तुमची रुटीन कशी असायला हवी, तुम्ही स्किन कशा पद्धतीने त्याला ट्रीट करायला हवं, कधी वॉश करायची, कोणते प्रोडक्ट यूज करायचे, कोणते यूज नाही करायचे, ह्याविषयी आपण त्या ठिकाणी सुद्धा इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्यानंतर हेअर फॉल ट्रीटमेंट ॲट होम, म्हणजे काय, जर तुमचे केस गळत असतील तर ते केस कशा पद्धतीने तुम्ही त्याची काळजी घेऊ शकतात, त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतात घरच्या घरी, त्याविषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. त्यानंतर ब्रायडल स्किन केअर टिप्स, म्हणजे एखाद्याला लग्न करायचं आहे, एखादी नवीन जी काही लेडी असेल तिला लग्न करायचं आहे, तर पहिल्या काही दिवसापासून म्हणजे काही महिन्यापासून तिला जर लग्नाची त्याची डेट ठरली आहे आणि तिचा प्लॅन असेल की बाबा मला ह्या लग्नाच्या डेटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने माझे हेअर, माझे स्किन किंवा मला सुंदर दिसायचं आहे, तर त्याविषयी तुम्ही त्यांना टिप्स देऊ शकतात. बरोबर. त्या टिप्स तुम्ही ब्लॉगमध्ये लिहू शकतात आणि त्या पद्धतीने तुमचा जो काही ब्लॉग आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर म्हणजे सौंदर्य टिप्स, ह्यामध्ये तुमचं कमाईचे सोर्सेस कोणकोणते आहेत, ॲड्स, ॲफिलिएट आणि पेड प्रोडक्ट्स. म्हणजे काय, तर तुम्ही त्या ठिकाणी ॲड्स तुमचे रन करू शकतात तुमच्या याच्यावर, ते सुद्धा पॉसिबल आहे. त्यानंतर ॲफिलिएट प्रोडक्ट तुम्ही लिंक देऊ शकतात आणि सोबतच पेड प्रोडक्ट्स म्हणजे जे आपण स्पॉन्सरशिप म्हटले ते सुद्धा देऊ शकतात. ही एक आपली पहिली निश किंवा पहिला विषय आहे जो ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर ब्लॉग यामध्ये तुम्ही लिहू शकतात आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं काय, तर कुकिंग अँड रेसिपीज, म्हणजे काय, जे आपण स्वयंपाक वगैरे करतो ते कशा पद्धतीने करू शकतात आणि त्यातनं कसा ब्लॉग लिहायचा त्याविषयी. बरोबर. हा विषय एव्हरग्रीन असतो. गुगलवर लाखो लोक मराठी रेसिपीज शोधतात. आज तुम्ही सुद्धा नवीन नवीन काही बनवायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सुद्धा गुगलला म्हणजे यूट्यूबला, गुगलला जाऊन सर्च करतात. बरोबर. आणि जर तुम्ही ते ऑनलाईन सर्च करत असाल तर 100% लोकसुद्धा सर्च करत असतील, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. तर यामध्ये ब्लॉग आयडिया काय करून लिहू शकतात तुम्ही, महाराष्ट्रीयन रेसिपी. आता तुम्ही मराठीत आपण व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही मराठी असाल. बरोबर. तर महाराष्ट्रीयन रेसिपीज तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात आणि त्याविषयी तुम्ही माहिती तुमच्या ब्लॉगवर टाकू शकतात, जेणेकरून तुमचा ब्लॉग भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर हेल्थ डाएट रेसिपी, म्हणजे आपल्या हेल्थची कशी केअर करायची याविषयी डाएट असेल त्याविषयी, त्या रेसिपी कशा बनवायच्या त्याविषयी माहिती देऊ शकतात. त्यानंतर किड्स टिफिन आयडियाज, म्हणजे आजकाल भरपूर लोकांचे छोटे छोटे मुलं असतात, स्कूलला जातात, तर त्यांना कशा पद्धतीने टिफिन्स बनवून द्यायचे, कशा पद्धतीने कोणकोणते वस्तू द्यायला पाहिजे, कोणते नको द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या माहितीच्या तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. त्यानंतर फास्ट रेसिपीज आणि फेस्टिवल रेसिपीज, म्हणजे काय, फास्ट रेसिपीज म्हणजे तुम्ही असं क्विक कोणतीही प्रोडक्ट कसे बनवू शकतात, किंवा असं एखादा इव्हेंट आला, दिवाळी आली, दसरा आला, तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रेसिपीज बनवू शकतात ह्याविषयी सुद्धा तुमचा ब्लॉग तयार करून त्यामध्ये तुम्ही माहिती देऊ शकता. यामध्ये सिंपल कमाईचे सोर्स आहेत ॲड्स, किचन प्रोडक्ट, ॲफिलिएट किंवा ई बुक्स, म्हणजे तुम्ही ई बुक्स देऊ शकतात ज्यामध्ये रेसिपीज असतील. त्यानंतर किचन प्रोडक्ट ॲफिलिएट म्हणजे अमेझॉन असेल किंवा वेगवेगळे जे काही कंपन्या आहेत, फ्लिपकार्ट असेल, तर याचे प्रोडक्ट्स तुम्ही ॲफिलिएट करू शकतात. म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांच्या लिंक्स तुमच्या ब्लॉगमध्ये टाकू शकतात. लोक तिथनं परचेस केली तर त्या ठिकाणी तुम्हाला कमिशन मिळणार आहे. बरोबर. आणि सोबतच ॲड्समधनं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. म्हणजे हे काय, गुगल ॲडसेन्समधनं तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण याला थोडा वेळ लागतो. बरोबर. याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जे काही आहे व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं पॅरेंटिंग आणि चाइल्ड केअर, म्हणजे आई आणि बाळाची काळजी. गर्भवती महिला, नवीन आई, हे सर्व गुगलवर सल्ले शोधतात. बरोबर. म्हणजे एक गर्भवती महिला असेल आणि तिला जर प्रेग्नन्सीच्या वेळेस कशा पद्धतीने तिने काळजी घ्यावी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, किंवा एक बाळ जर जन्माला आलं तर त्याची काळजी कशी घ्यायची ह्याविषयी आपण आपला ब्लॉग लिहू शकतो. त्यामध्ये जर तुम्हाला ब्लॉग लिहायचं असेल तर बेबी फूड रेसिपीज बघू शकतात, प्रेग्नन्सी टिप्स, चाइल्ड बिहेवियर गाईड, पॅरेंटिंग हॅक्स, ह्या पद्धतीचे ब्लॉग आयडियाज तुम्ही त्या ठिकाणी लोकांना लिहून देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळे पॉईंट एका ब्लॉगमध्ये कव्हर न करता फक्त हे जे आपण 4 पॉईंट सांगितलेत ना, यामधला एक फिक्स करायचा आणि त्याविषयी जास्तीत जास्त माहिती तुम्ही लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुमचा ब्लॉग सुद्धा व्यवस्थितरित्या हा चालत राहील.
त्यानंतर यामध्ये सुद्धा सेम पद्धत आहे. जर तुम्हाला कमाईचे सोर्स बघायचे असतील तर ॲडसेन्समधनं तुम्ही पैसे कमवू शकतात. त्यानंतर जे काही बेबी प्रोडक्ट आहेत त्याचे ॲफिलिएट लिंक्स तुम्ही यूज करू शकतात आणि ब्रँडसोबत स्पॉन्सरशिपसुद्धा घेऊ शकतात. हे सुद्धा बेस्ट आणि असं बेस्ट ब्लॉगिंगसाठी ऑप्शन आहे किंवा असं विषय आहे ज्याचा तुम्ही वापर करून तुमचे ब्लॉग लिहू शकतात. तर धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. सोबतच आपण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे काय करत आहोत की जो आपला व्हिडिओ आहे त्याचा अर्धा व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बघता येईल आणि तो पूर्णपणे व्हिडिओ समजता येईल. तर तो आजचा जो काही आपला पहिला व्हिडिओ आहे तुम्ही तो व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या, समजून घ्या. यामधले जर तुम्हाला विषय आवडले असतील तर त्यामधला कोणता तरी विषय चूज करा आणि तुमचा ब्लॉग लिहायला सुरुवात करा. पण तुम्हाला जर अजून व्हिडिओमध्ये नवीन आयडियाज बघायच्या असतील तर तुम्ही काय करा, थोडा वेळ थांबा, आपला पुढचा व्हिडिओ आला की त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघा आणि त्यामधल्या सुद्धा गोष्टी समजून घ्या. तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण काही स्पेसिफिक जे काही विषय आहेत ते कव्हर करणारच आहोत. सोबतच त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे मॉनिटायझेशन करू शकतो आणि आपल्याला ब्लॉग का लिहायला पाहिजे, कोणते या विषयामध्ये का ब्लॉग असायला हवेत, याचे फायदे काय होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ याला लाईक करा. त्यासोबतच आपला जो काही व्हिडिओ आहे त्यावर तुम्हाला काही कमेंट करायचे असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.